नमस्कार सगळ्यांना. माझ्या तन्मयला या ज्या वस्तूंची जी पावडर आहे ना ती भरपूर आवडते, म्हणून मी त्यासाठी केलेली. ते मला वाटलं तुम्हाला शेअर करावी म्हणून. चांगली आहे, पौष्टिक अशी, तुमचंही बाळ आवडीने खाऊ शकेल. इथे बघा मी 50-50 ग्रॅम काजू, बदाम आणि पावभर शेंगदाणे घेतले असतील. अर्धा किलो मी खजूर जास्त वापरले आणि मखाणे. हे सगळं आपण मस्तपैकी एका तुपामध्ये कढईत भाजायचे. बघा हां, तुपामध्ये भाजायचं म्हणजे फ्लेवर पण छान येतो आणि टेस्ट पण लागते. दुधामध्ये आपण त्याला खाऊ शकतो. जे लहान मुलं दूध पित नाही ते पाण्यामध्ये घेऊ शकतात. तन्मय दुधामध्येही खातो, पाण्यामध्येही खातो. त्याच्यानंतर त्याला नुसतं जरी खाऊ म्हटलं ना तर त्याला भरपूर आवडतं. कधी मागितलं तर त्याला प्लेटमध्ये पण मी 1 चम्मच देते, खातो आवडीने. इथे बघा मी 1 चम्मच तूप घेतलं असेल. त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, शेंगदाणे सगळे एकत्र असं खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचं. मंद आचेवर एकदम त्याला भाजून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही, जास्त काळं करत बसायचं नाही. आपलं नॉर्मलच थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं हलक्या हाताने. एकदम तुपाचं जोपर्यंत स्मेल त्याच्यामध्ये जात नाही ना तोपर्यंत त्याला परतत राहायचं. असं सारखं परतलं ना मग ते पूर्ण तुपाची स्मेल आहे ना त्या वस्तूंमध्ये जाते. हे बघा इथं तूप घातलेलं आहे ना त्याच्यामुळं पण मस्त असं परतून घ्यायचं छान. स्मेल पण भाजताना इतका सुंदर येत होता ना, आणि त्यामध्ये त्याची घाई होते की मम्मा झालं का. त्याला भरपूर आवडते ही गोष्ट. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये खजूर ॲड करूया. खजूर पण थोडंसं गरम करायचं. जास्त गरम करायचं नाही, नॉर्मल आपलं गरम करायचं. कारण ते मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे ना, मग ते थोडं ओलसर असतं ना त्याच्यामुळे ते होत नाही. मग भाजून जर केलं ना त्याच्याने काहीच होत नाही. कशाला 4 पैसे बाहेर घालवायचे, ही पावडर आणा ती पावडर आणा. अजूनही याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. काहीही ड्रायफ्रूट्स कोणतेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जरुरी नाही की जे मी सांगितले तेच ॲड करायचे म्हणून. माझ्याकडे जे होतं अवेलेबल ते मी करते. आणि जसं तो हे खायला लागला ना, माझी ही 4थी का 5वी टाईम असेल जे मी हे केलं आहे ते. आणि खजूर यासाठी टाकायचं कारण ते गोड होतं. नॅचरल पद्धतीने गोड कसं करायचं ते खजूर त्याच्यामुळे मी टाकलेत. साखर वगैरे याच्यामध्ये बिलकुल मी ॲड केलेलं नाही आहे. खजूरच्या प्रमाणातच ते गोड. आणि लहान पोरं म्हटलं की गोड तर आवडतंच ना. आणि तन्मय माझा खजूर खात नाही, काय खात नाही. आणि अशी जी पावडर त्याला करून दिली ना तो बरोबर दुधामध्ये खातो, किंवा अशी प्लेटमध्ये घेऊन 1-2 चम्मच बसल्या बसल्या आपलं टी व्ही वगैरे त्याचं चालू असतं. हे बघा आपण छान असं भाजलंय. भाजून मस्त त्याला थंड करायला ठेवायचं. पूर्ण गार झाल्याच्या नंतरच त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. इथे मी बघते गार झालं का गरम झालं का, चांगल्या प्रकारे कडक झालं का ते चेक करत होते. त्याच्यानंतर थोडं तूप घालून मी मखाणे पण तुपामध्ये भाजून घेतलेत. हे बघा तुपामध्ये मी मखाणेसुद्धा भाजलेत. मखाणे पण मंद आचेवरच भाजून घ्यायचं. जसे चुरमुरे आपण कडक होतात ना तसं ते भाजून घ्यायचं मखाणेसुद्धा. मखाण्यांमध्ये पण भरपूर ताकद असते. असं म्हणतात हड्ड्यांसाठी चांगलं असतात मखाणे. त्याच्यामुळे मखाणे पण भरपूर असे ते सपक लागतात ना म्हणून खात नाहीत पोरं. आणि अशी पावडर केली ना बरोबर त्यांच्या पोटामध्ये पण जाते. त्यांच्या हड्ड्यांना त्यांचे तंदुरुस्त होतात मस्तपैकी. म्हणून झंझट काय वाटत नाही. साधं सपक लागतं भरपूर. मोठे माणसंही मखाणे आणि केळी जर तुम्ही खाल्ली ना, मखाणे आणि केळी, दूध, दही हे जर खाल्लं ना तुम्ही सकाळी तर तुमच्या हड्ड्यांना त्रास होणार नाही. भरपूर वेळ तसा हात मिक्स करावा लागतो असं कारण ते लगेच जळतात ना त्याच्यामुळं मिक्सच करत बसावं लागतं. इथं बघा मी पेपरमध्ये ते सगळं काढून घेतलेलं होतं थंड करायला.
मस्तपैकी असं थंड झालं आहे तर मखाने पण टाकले. गार झालं तर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची, एकदम बारीक अशी पावडर करायची. जेवढं बारीक तुम्हाला करता येईल तेवढी बारीक पावडर करायची आणि सोडायचं. आणि सकाळी 1 चमचा आणि रात्री 1 चमचा अशी दुधामध्ये मिक्स करून लहान पोरांना द्यायचं. आवडेल बघा, करून बघा, नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आता ह्याला गार होऊ द्यायचं चांगलं. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटल्याच्या नंतर ही पावडर बघा माझी अशी झाली. हे बघा, जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं. ह्याला मी चाळलं वगैरे नाही आहे, डायरेक्ट मिक्सरमधनं बारीक करूनच काढलेली आहे. मस्तपैकी अशी एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करायची. ते महिना 15 दिवस आरामात जातो. मिक्स करून घ्यायचं. पहिलं मी सगळं वाटून घेतलं, त्याच्यानंतर शेवटी मखाने वाटले, त्याच्यामुळे ते मिक्स केले. हे बघा, या कंटेनरमध्ये मी भरलं, पूर्ण पॅक करून अजून चांगल्या प्रकारे मिक्स केलं. त्यानंतर तन्मय आला आतमध्ये बघू खाऊ म्हणून, मग मी मला त्याला टेस्ट करायला दिलं. हे बघा, तो मला म्हणतोय, अरे वा मम्मी तू किती हुशार आहे, माझ्यासाठी काय काय बनवते, असं तो बोलतोय. त्याचा आवाज काय मला टाकता आला नाही शेवटी, पण त्याचं बोलणं हे होतं. बोलतो तू माझ्यासाठी काय काय करते.